आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये जे आहे ते आता वेगळी लढणार आहे. मात्र याच आधी आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी ज्या आहेत त्या आता झडू लागलेला पाहायला मिळत आहे. कालच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे जे आहेत त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता जी आहे ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये गेल्यामुळेच आले, अशी अनेक विधानं जी आहेत ती अण्णा बनसोडेकडून झाली आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपच्या आमदार उमाताई खापरे आहेत. ताई, काय सांगाल? आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले पाहायला मिळतात. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे त्यांनी एक विधान सांगितलं की आमचे नगरसेवक त्यांच्याकडे गेल्यामुळंच पक्षीय बलाबल जे आहे ते वाढलं आणि भाजप सत्तेत आलं 2017ला. का गेले? कशासाठी गेले? कारण आम्ही सगळ्यांना सामावून घेतलं. ज्यांना ज्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथेच आपला उपयोग आहे, आपल्याला उपयोग होईल, या माध्यमातनं आले आणि पक्ष संघटनेमुळे, पक्ष संघटनेच्या कामामुळे, तसंच माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं कार्य आहे त्या कार्यामुळे, तसंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असेल, आमचे देवाभाऊ असतील, त्यावेळेचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब होते, त्या माध्यमातनं पक्ष संघटनेची जी वाटचाल चालू आहे आम्ही सगळ्यांना सामावून घेत होतो आणि त्या माध्यमातनं पक्ष संघटनेकडे आले. पण भारतीय जनता पार्टीच्या मतावर निवडून आले. कारण गेले कित्येक वर्ष झाली, हे कित्येक टर्म आमचे महेशदादा लांडगे निवडून येत आहेत, लक्ष्मणभाऊ जगताप निवडून येत आहेत, आज महायुतीमध्ये खासदार निवडून येतात श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून असेल, तर पक्ष संघटनेचं कार्य हे खूप मोठं आहे आणि त्या माध्यमातनं आमच्याकडे आले आणि आम्ही सामावून घेतलं. ताई, तुम्ही नक्कीच सामावून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 2017ला सत्ता देखील पलटली. मात्र 2017लाच भाजपची सत्ता आल्यानंतर नागरिकांचा जो आहे तो भ्रमनिरास झाला. त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादीचाच झेंडा जो आहे तो आता महापालिकेवर फडकेल, असं देखील अण्णा बनसोडेंकडून बोलण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. कारण भ्रमनिरास झाला असता तर ह्या शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार आहेत, ते निवडून आले नसते. खासदारकीला, लोकसभेला श्रीरंगाप्पा बारणेंना बहुमत मिळालं नसतं ह्या शहरामध्ये. तसंच माननीय आमदार जे पिंपरी विधानसभेमध्ये निवडून आले त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने साथ दिली. कारण पक्ष संघटना ही बळकट आहे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची. त्याचप्रमाणे 2017 नंतर जे इथे काम केलं गेलं, आवर्जून मी उल्लेख करेन की मेट्रो सारखं असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल, ते त्यांनी त्यावेळेला सोडवू शकले नव्हते. पवनामधलं पाणी उचलू शकले नव्हते. ती सगळं आपल्याला कल्पना आहे. 2 नद्यांचं पाणी उचललं गेलं. आज भामार्केट सारखंचं पाणी 100 MLT पाणी उचललं गेलेलं आहे. जनतेचा पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, वीज निर्मिती कचऱ्यापासून करणं, दिव्यांगांसारखं एक अपंगांसाठी उभं केलेलं इकडे आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून असेल, आज प्रथम क्रमांक ह्या पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेच्या माध्यमातून मिळालेला आहे. ह्या माध्यमातून झालं तर भ्रमनिरास कुठे? निश्चितच जनतेने आम्हाला साथ दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, माननीय देवेंद्रजींची असतील, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, त्या माध्यमातून जर शहरात पाहिलं तर शहरात निश्चितच खूप चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलं गेले. तर भ्रमनिरास होण्याचा काही प्रश्नच येत नाही. आता देवेंद्र फडणवीसांनी स्वबळाचा नारा दिला. आता पिंपरी चिंचवड शहर भाजपची तयारी झाली का? आणि काय चित्र असणार आहे आगामी महापालिका निवडणुकीत? भाजप पुन्हा सत्तेत येईल का? आमचे शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या माध्यमातून संघटनेची बांधणी, बूथपर्यंत काम करणे, बूथ रचनेपर्यंत काम करणं, खालच्या कार्यकर्त्यापर्यंत जाणं आणि त्यांच्याकडनं काम करणं, तर आमची बांधणी झालेली आहे. आम्ही सज्ज आहोत. केव्हाही निवडणुका लागू द्या, निश्चितच भाजपा स्वबळावरती निवडणुकीसाठी तयार आहे आणि आम्ही पुन्हा एकदा ह्या महानगरपालिकेवरती आमचा झेंडा रोवू असा मला विश्वास आहे. स्वबळावर लढण्याची तयारी जी आहे ती आमची कधी आहे, कधीही होती आणि राहणार आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेवर देखील पुन्हा भाजपचा झेंडा रोवण्याचा ठाम विश्वास जो आहे तो आता आमदार उमा खापरे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.